महत्वाची लीळा आहे. देव काय म्हणतात, निद्रा चांग, म्हणजे झोप येणं ही चांगली गोष्ट आहे, परंतु अन्य वार्ता निषेध, परंतु अन्य वार्ता करू नका. निद्रा कीजिए पर अन्य वार्ता न कीजिए की, असं एक स्वामीचं वचन आहे. तुम्ही एक वेळा निद्रा घ्या, परंतु अन्य वार्ता करू नका. मग अन्य वार्ता, अन्य कथा याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आल्या. कोणाची निंदा करणं, कोणाची स्तुती करणं, काय ना, किंवा देवतेबद्दल विचार मांडणं, किंवा संसारातल्या गोष्टी करणं, अशा अनेक, कोणाचे दोष काढणं, अशा अनेक प्रकारचे असतात घटना, ती ह्याला अन्य वार्ता म्हणतात. म्हणजे तिथं परमेश्वराचा काही संबंधच नाही ना, परमेश्वराचं काही ज्ञानाचं तिथं काही हेच नाही, लवलेशच नाही. त्याच्यामुळे त्याला ते अन्य कथन म्हटले, अन्य वार्ता म्हटले. तर देव म्हणतात असं अन्य वार्ता करण्यापेक्षा निद्राचा म्हणजे झोप घेतली बरी, पण अन्य वार्ता करू नका. आता त्याच्यावर काय लीळा सांगतात पाहू आपण. देव रात्रीच्या निरोपणावर भर देण्यात कारणी तसेच घडले होते. आमचा निवास राजमठात होते, तर भक्तिजन उंच मठावर राहत असत. आता स्वामींचे विश्रांती किंवा निद्रा वगैरे जे काय असेल रात्रीच्या टायमाला, ती राजमठात होती, आणि भक्तिजन कुठे होते, उंच मठात. म्हणजे उंच मठात वरती भक्तिजन विश्रांती घ्यायचे किंवा थांबा, किंवा बिराड त्यांचं वरती असेल. 4-2 एकत्र आले की गप्पा गोष्टी, चेष्टा मस्करी, उटाळक्या कुटाळक्या होणारच. आता देव काय म्हणतात, काही गोष्टी अशा आहेत की जिथं 4 माणसं आली की तिथं चेष्टा मस्करी आली, है की नाही. मग चेष्टा मस्करी करतात, काही कुटाळगिरी करतात, काही एकामेकाला उलट पालट बोलतात, काही ना काहीतरी तिथं कुटाळगिरी चालतेच. हा मानवी स्वभावाचा विशेष आहे. भक्तिजन अखेर माणसंच होती, त्यांच्यातील ही वृत्ती कधी ना कधी उफाळून येणार. मग भक्तिजनाने जरी संसाराचा त्याग केला किंवा जरी काही केलं असलं, तरी हे भक्तिजन एकत्र आले की काहीतरी यांची चेष्टा मस्करी चालायची. मग भक्तिजन अखेर माणसं, त्यांच्यातील ही वृत्ती कधी ना कधी उफाळून येणार. त्यासाठी आम्ही अधूनमधून त्याच्यावर लक्ष ठेवत असे. मग देव काय म्हणायचे की भक्तिजन उंच मठावर बिराड जरी असलं तरी अधूनमधून आम्ही काय करतो, त्यांच्यावर लक्ष ठेवायचं. म्हणजे हे भक्तिजन आपापसात काय गप्पा मारतात, आपापसात एकामेकाची काय चेष्टा मस्करी करतात, आणि हे एकमेकाला ज्ञान सांगतात का एकमेकाचं टवाळगिरी करतात, की एकमेकाच्या काय खोड्या काढतात, काय करतात. म्हणून स्वतः देव काय करायचे, अधूनमधून देव तिथं लक्ष घालायचे. क्वचित कधी अल्पशा गप्पा गोष्टी केल्याने फारशी बिघडत नाही, पण हा एक छंद आहे. पण हा छंद एखादा जोडला तो व्यसनात केव्हा परिवर्तन होईल याचा नियम नसतो. आता गप्पा गोष्टी करणं हा एक छंद आहे, किंवा एकामेकाची विचारपूस करणे हा एक छंद आहे. ठीक आहे, तेवढ्या पुरतं ठीक आहे. पण काही वेळा काय होतं, अति छंद वाढला, अति चेष्टा मस्करी वाढली, अति कुटाळगिरी वाढली की ते हळूहळू काय होतं, व्यसनात परिवर्तन. आपण म्हणतो चला आपण टाइमपास करायसाठी हे करू, टाइमपास करायसाठी ते करू, म्हणजे माणसाचं लक्ष दुसरीकडे वेधलं जातं आणि नेम नाही. मग मनुष्य कोणी भेटला नाही तर दूरपर्यंत कोणाला तरी तो शोधत गप्पा गोष्टी करण्याची वाट पाहतो. मग असे काही मित्रमंडळी असतात की चला बुवा आता आपण इथं एकटंच आहे, मग कोणाला तरी बघावं गप्पा मारायला, गप्पा गोष्टी करायला. म्हणजे हे रिकाम टेकण्याची कामं असतात जास्त करून. मग तो कोणाला तरी तो शोधतो गप्पा मारायसाठी. न सगळी कर्तव्य कर्म सोडून जेथे अनेक लोक एकत्र येण्याची किंवा भेटण्याची जागा असते अशा चावडीची किंवा चवड्याच्या ठिकाणी, नाहीतर रस्त्याच्या कान्याकोपऱ्यात तरी जाऊन तो उभा राहतोच. असे बी काही लोक आहेत की जिथे जास्त लोक जमतात, जिथे एखाद्या चौकात किंवा एखाद्या कान्याकोपऱ्यात कुठंतरी उभं राहायचं, आणि तिथं 4 टवाळकी आली की मग ते मित्रमंडळी आली की मग यांची चेष्टा मस्करी
सुरू होते. येथे तर भक्तिजन निरंतर एकत्रच राहत होते. आणि स्वामी काय म्हणतात, या उंच मठावर इथं भक्तिजन दुसरं कोण येणार आहे. पण हे बी भक्तिजन 4 जण आहेत ना, हे काही एक नाही. 4 गावची 4 जण हे एकत्र राहणारच ना. त्यांच्या ठिकाणी या वृत्तीचा प्रादुर्भाव होणारच नाही असे कसे म्हणताय. मग देव म्हणतात ही 4 गावचे 4 भक्तजन एकत्र आल्यामुळं त्यांचे एकमेकाच्या गावाकडच्या गोष्टी होणारच. हा आमचा तो तमका, माझा मामा असा होता, तो म्हणता माझी मावशी अशी होती, तो म्हणतो माझा बाप असा होता. एकामेकाच्या नातेगोत्यातल्या गोष्टी निघतातच, हे की नाही. म्हणून आम्ही गुपचूप येऊन उंच मठावर उत्तराभिमुख दारवंटाच्या चौकटीच्या बाजूला लपून चुपचाप काय करत आहेत ते पाहत होतो. पहा देवाला किती चिंता. आता वास्तविक देवाला चुपचाप ऐकण्याची किंवा हे करण्याची काय आवश्यकता नव्हती. परमेश्वर सर्व जाणताय, त्याला काय चुपचाप ऐकण्याची आवश्यकता आहे. पण एक मनुष्य देह स्वीकार केला, त्या मनुष्य देहाचे जे काही स्वभाव आहे ते स्वभावाचं सुद्धा कार्य करावं लागतं ना. मनुष्याच्या स्वभावामध्ये आपण काही लोकांच्या काही गुपचूप गोष्टी ऐकतो, काही वेळा आपण ते काना डोळा बी करतो. जे काय मनुष्याचे स्वभाव आहेत ते सगळे स्वभाव स्वीकारलेले असतात. उंच मळाच्या उत्तराभिमुख दारवंटाच्या चौकटीत बाजूला लपून छपून ते काय करत आहेत ते आम्ही पाहत होतो. एके दिवशी असेच आम्ही लपून उभे होतो. भक्तिजन इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यात दंग झाले होते. मग एके दिवशी असा योग आला की नेमके भक्तिजन गप्पा गोष्टी करण्यात किंवा गप्पा गोष्टी मारण्यामध्ये दंग झाले होते. आणि स्वामी नुकतेच तिथं ते गेले होते. आम्ही आलो असल्याची चावल लागली नव्हती. त्यांच्यात गप्पा चांगल्या रंगात आल्या. आम्ही अचानक उंच मठावर प्रवेश केला. आता त्यांची इतक्या गप्पा रांगल्या की स्वामी या चौकटीच्या आडोशाला येऊन थांबलेत का काय हे बी यांना माहिती नाही. पण स्वामी काय झाले, अचानक त्या उंच मठावर गेले. आम्ही दिसता प्रत्येकाने पटापट दंडोत घालण्यास सुरुवात केली. नंतर आसनी विराजमान होत आम्ही त्यांना म्हणालो, पोरानो अरे अन्यवार्ता करू नये. आता हे सगळे भक्तजन एकत्र आल्यामुळं तिथं अन्यवार्ता चालू होती यांची. आता अन्यवार्ताला काय लागतं हो. अन्यवार्ता म्हणजे नको त्या गोष्टी. अन्यकथन म्हणजे मग काही नातेवाईकातल्या गोष्टी, प्रपंचातल्या गोष्टी, मित्रमंडळाच्या गोष्टी, गावाकडच्या गोष्टी, शेतातल्या गोष्टी, भांडणातल्या गोष्टी, सगळ्या गोष्टी निघतात. त्यालाच अन्यकथन म्हणतात. म्हणजे अशा अन्य वार्ता चालल्या असतात. तेवढ्या देव गेले. देवाने त्यांचं ते सगळं ऐकलं, वातावरण सगळं बघितलं. आणि देव काय म्हणतात, अहो अन्य वार्ता न कीजे की. तुम्ही अन्य वार्ता कशा करता करताय. तुम्हाला देव पाहिजे ना. तुम्ही देव मिळवायसाठी इथं आलेत ना. तुम्ही नरक चुकवायसाठी इथं आलेत ना. मग तुम्हाला हे अन्य वार्ता कशाला पाहिजे, हे अन्य कथन कशाला पाहिजे तुम्हाला. अन्य वार्तेपेक्षा निद्रा चांग, त्यापेक्षा निद्रा करावी, परंतु अन्य वार्ता करू नये. आमच्या स्वामीचं सूत्रच आहे, अन्य वार्ता पश्ये निद्रा चांग. तुम्ही झोप काढा, परंतु अन्य कथन अन्य वार्ता करू नका. कोणाची निंदा करू नका, कोणाची स्तुती करू नका, संसारातल्या गोष्टी करू नका, शेतातल्या गोष्टी करू नका, चोऱ्या माऱ्याच्या गोष्टी करू नका, कोणत्याच गोष्टी करू नका. एक तर स्मरण करा, नाहीतर तर झोप तरी घ्या, नाहीतर ज्ञान चर्चा करा. पण बाकीच्या गोष्टीमध्ये लक्ष घालायचा तुमचा काही अधिकार नाही, कारण दोषाने दोष वाढतो. स्वामीचा सांगत हेतू एकच आहे. अन्य कथा एकदा आपण सुरुवात केली की तो माणूस कधी विकारालाही शरण जाऊ शकतो, विकल्पालाही शरण जाऊ शकतो, हिंसेलाही जाऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो. शब्दाने शब्द वाढतो ना. तुम्ही भांडणात बघा, बाचाबाच झाली त्याच्यात बघा, कुठेही बघा, शब्दाने शब्द वाढला की तिथं अतिरेक होतो, आणि तो अतिरेक झाला की तिथं घातपात घडते. म्हणजे ह्या अन्य कथनेमुळं काय होईल याचा भरोसा नाही. म्हणून देवता अन्य वार्ता न कीजे की. परमेश्वर आणि परमेश्वर संबंधीच्या कथा वार्ता करण्याऐवजी इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करण्यापेक्षा तितकाच काळ निद्रा करावी. तुम्हाला परमेश्वराचं
जर ज्ञान काढायचं नसेल, मला परमेश्वराचं जर विधी आचरायची नसेल, मला परमेश्वराचं जर स्मरण करायचं नसेल, तर अन्य वार्ता का करता, अन्य कथन का करता? मग त्याची निद्रा करा, झोप घ्या, परंतु अन्य वार्ता करू नका. निदान त्यामुळे ताजे तावाने वाटत असल्याने धर्मक्रिया आचरणात उल्हास निर्माण होईल. थोडा आराम केला, थोडी विश्रांती केली, तर मग धर्म वार्ता करायला, स्मरण करायला थोडे तुम्ही ताजे तावाने होतात. आणि थोडंसं ताजे तावाने झाल्यामुळं तुम्हाला धर्मक्रिया करायला उल्हास निर्माण होईल. म्हणजे विश्रांतीचा हा फायदा होईल. आणि अन्य कथन जे करत होता त्याला स्टॉप झाला. म्हणजे आपल्याकडे जो काही दोष घडायचा तो घडणार नाही. म्हणून निद्रा सांगितली करायला. म्हणून एक वेळ निद्रा करावी, पण चुकूनही अन्य वार्ता करू नये. देव म्हणतात एक वेळा तुम्ही विश्रांती घ्या, एक वेळा झोप काढा, परंतु अन्य वार्ता करू नका. पण त्याच्यात बी अजून नियम आहे. काय नियम आहे? परमेश्वरा व्यतिरिक्त जे काही अन्य आहे त्याच्या वर्तनाविषयी वार्ता करणे त्याला अन्य वार्ता करणे समजावे. आता परमेश्वराच्या व्यतिरिक्त, परमेश्वराच्या ज्ञानाच्या व्यतिरिक्त, परमेश्वराच्या स्मरणाच्या व्यतिरिक्त, परमेश्वराच्या विधी मार्गाच्या व्यतिरिक्त ज्या काय तुम्ही गप्पा गोष्टी करता संसारात त्या इकडच्या तिकडता, ते अन्य कथन आहे. तर ते अन्य कथन करायचं नाही. परमेश्वराचं जे काय ते करायला तुम्हाला काही दोष नाही. अन्य प्रपंच, अन्य जीव, अन्य देवता यांचा समावेश. अन्य कथन म्हणजे काय? अन्य कथन म्हणजे अन्य जे प्रपंचातल्या गोष्टी, किंवा अन्य काही जीवाच्या गोष्टी, किंवा अन्य काही देवतेच्या गोष्टी, अशा ज्या काही गोष्टी आहेत. काही तांत्रिक मांत्रिकाच्या गोष्टी करतात, कोणी भूतखेताच्या गोष्टी करतात, कोणी जीवात्माच्या गोष्टी करतात, कोणी खून खराबाच्या गोष्टी करतात. अनेक प्रकारच्या घटना घडतात जीवनात. मग त्या ज्या आपण ज्या अन्य कथन करतो त्या अन्य कथनेबद्दल आमचे स्वामी काय होतात? उदास होतात. म्हणून प्रायश्चित करताना आपण नाही का म्हणतो, अन्य कथन माझ्याकडनं घडलं, अन्य कथनाचा दोष घडला तर मला क्षमा करावी, असं प्रायश्चित मध्ये म्हणावं लागतं. म्हणून काय देव म्हणतात? अन्य कथन करू नका. अन्य प्रपंच म्हणजे आमच्या उपभोगाला गेलेला जो तुम्हाला नमस्करणीय आहे असा दाढ नकाशीपासून ते ओट्या गोट्यापर्यंत. आता आमच्याकडे जे काही आहे प्रपंचक वस्तू, आता ते संसारातले प्रपंचक वस्तू वेगळ्या, आणि हे पंचमहाभूतातले प्रपंचक वस्तू म्हणजे काय? दाढ, नख किंवा स्थान, ओटे गोटे, हे जे काही नमस्कारणी क्रिया आहेत, ठिकाणं आहेत, ते तुम्हाला करायला काही हरकत नाही. आणि नखादिकापासून ते ओट्या गोट्यापर्यंत अगदी विपरीत वेद असलेला परवानगी जीव आहे त्यांच्या व्यतिरिक्त. मग आता काही ज्ञानी आहेत, काही भक्त आहेत, काही वेदवंत आहेत, काही बोधवंत आहेत. अशा जर तुम्ही काय करा, आठवण करा. अशा वेदाबोधाबद्दल जे भक्तिजन आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करा, त्यांच्या विषयाच्या गप्पा मारा. स्थानाधिकाच्या ठिकाणी असलेल्या मायेचा निक्षेप, सेवेसाठी विभागलेल्या देवता ओळखण्या व्यतिरिक्त असलेल्या देवतांची गणना अन्यतच आहे. आता स्थानाच्या ठिकाणी माय निक्षेपलेली आहे आणि व्यक्त परमेश्वराच्या ठिकाणी ओळखणे आहे, मायेने देह स्वीकार केलेला आहे. या गोष्टी करायला काय तुम्हाला दोष नाही. परंतु अन्य कथन म्हणजे अन्य देवतेची चर्चा करणं, अन्य देवतेचा काही दोष किंवा त्यांचे काही निष्ठुरपणा, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, या अन्य कथन आपण देवतेच्या करू नये. अन्याच्या वर्ताविषयी गप्पा गोष्टी कधीच करू नये. आणि कोणी करत असेल तर त्याला देखील ऐकू, त्याची देखील ऐकू नये. कोणी अन्य देवतेचं, अन्य जीवाचं, अन्य प्रपंचाचं, अन्य नातेवाईकांचं जे काही कथा वार्ता करत असतील, कोणी दुसरे करत असतील तर ते ऐकू सुद्धा नाही. आपण तर अन्य कथन करायचं तर नाहीच, पण दुसरं कोणी करत असत ते ऐकत बसायचं नाही. ना तर काही लोकांना ऐकत बसायची लय आवड असते. तो असा म्हणला, तो तसा म्हणला, त्याने अमकं केलं, त्याने तमकं केलं, हे सुद्धा पाहणं, ऐकणं आपला दोष आहे. त्यामुळे जवळ आलेला परमेश्वर दूर जातो. या अन्य कथनामुळे, या अन्य वार्त्यामुळे, या अन्य ऐकण्यामुळं परमेश्वर काय होतात? उदास होतात. आणि परमेश्वर आपल्या जवळ आलेला परमेश्वर आपल्या पासून दूर जातो.
अशा अन्य वार्ता आवडीने तर काय, परंतु नावडपूर्वक, विकृतीपूर्वक, दोषपूर्वक, द्वेषपूर्वक, रोषपूर्वक देखील करू नये. आणि असे बी सांगितले देवानी, अन्य कथा करू तर नाहीच, अन्य कथा वार्ता ऐकू तर नाहीच, पण या व्यतिरिक्त नावडपूर्वक कोणाचं काय वाईट झालं असेल, चांगलं झालं काय, पण ते वाईट झालं, असं झालं, आपल्याला काही बोलायचा अधिकार नाही, किंवा त्याच्यात विकृती करण्याचा आपल्याला काय अधिकार नाही, किंवा त्याच्यामध्ये दोषपूर्वक, द्वेषपूर्वक आणि रोषपूर्वक सुद्धा करू नये. म्हणजे कोणाची काय अन्य वार्ता चालली असेल त्यात आपल्याला द्वेष करायचा अधिकार नाही, दोष करायचा अधिकार नाही, त्याची स्तुती करायचा अधिकार नाही, कसलाच अधिकार नाही. म्हणून कोणाच्याही भानगडीत पडायचं नाही. मौन्यम कलह नास्ति, सगळ्यात मौन्य झाले, कोणाचं ऐकायला नको. म्हणून आपलं स्वामीचं एक पक्ष आहे, डावी न देखे, उजवी न देखे, खाली न देखे, वर न देखे, समोर देखे. म्हणजे माझ्या डाव्या बाजूला काय चाललंय, उजव्या बाजूला काय चाललंय, खाली काय चाललंय, वर काय चाललंय, शेजारी काय चाललं, इथं सुद्धा आपलं लक्ष घालायचा अधिकार नाही. कारण ज्यावेळेला आपण इकडे लक्ष घालतो त्यावेळी त्यांचे दोष पाहून आपल्या मनात काहीतरी विकृती निर्माण होते. त्याचे डावीनं पाय, उजवीनं पाय, खालीनं पाय, वरनं पाय, तर समोर पहा. ज्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे तो रस्ता समोर पहा, तिथं मात्र डोळे झाकू नका. आता खड्डाला तर पडतात. म्हणजे अशा काही स्वामीने तात्विक गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे समजूतदार गोष्टी, समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. आता तुम्ही तिथं दहचा माग केलं त्याला काही विलाज नाही, पण स्वामींनी शक्यतो जेवढं काही समजून सांगता तेवढं सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्याचप्रमाणे ईश्वर मार्गीच्या कथा वार्ता करताना देखील जेणेकरून परमेश्वराच्या चतुर्विध साधनाविषयी नावड, खंती, दोष, द्वेष, रोष निर्माण होईल. अन्यथा तशा भावना अंतःकरणात बाळगू बी नाही आणि करू बी नाही. आता परमेश्वराच्या साधनाबद्दल, मग एखादा साधना आहे, तो साधू असाच आहे, तो साधू तसाच आहे, तो वासनिक असाच आहे, तो वासनिक तसाच आहे, तर त्यांचे दोष रोष सुद्धा आपला काढायचा अधिकार नाही. कोणी साधू कसा का असना, कोणी वासनिक कसा का असना, कोणी सांसारिक कसा का असना, आपल्याला त्याचा दोष काढायचा काही अधिकार नाही. आपण कसं हे फक्त आपले मात्रा गमन देखे, परपुडीला ते वेश्या गमन न देखे, आहे ना सूत्र. याचा अर्थ काय होतो? मात्रा गमन देखे म्हणजे तू कसा आहे ते बघ, वेश्या गमन म्हणजे तो किती वाईट वागतो आणि तू किती बेकार वागतो याच्याकडे बघण्याचा, बोलण्याचा तुझा काही अधिकार नाही. अंतःकरणात बाळगू बी नाही, करू बी नाही, त्यामुळे तर ईश्वर अत्यंत दूर जातो. आणि अशी जी व्यक्ती आहे की जो दुसरा तर द्वेष, मच्छर, राग, क्रोध अशा ज्या काही साधू संताबद्दल, वासनिकाबद्दल, साधमंताबद्दल, स्थानाबद्दल, मंदिर आश्रमाबद्दल असे जे कोणी वागतात लोक, अशापासून परमेश्वर दूर जातात. परमेश्वराला खंती येते, परमेश्वर त्यांचं मुख सुद्धा पाहत नाही. शिवाय अन्य वार्तेमुळे विकार, विकल्प, अलिमान, हिंसा आणि कथन दोष घडतात. मग याने प्रसंग कसे वाढतात पहा. की अशा ह्या अन्य कथनामुळे असे हे आपण लोकांचे दोष उक्त करतो, लोकांची निंदा करतो, अनेक प्रकारचे आपण जीवाचे दोष बघतो. मग त्याच्यामुळे काय होतं, आपल्याकडे विकार घडू शकतो. विकार नाही तर विकल्प बी घडू शकतो. विकल्प नाही तर आलिंगन वाढते, हिंसा होऊ शकते आणि ह्या कथनाचा दोष दिवसेंदिवस वाढतच राहतो. म्हणून आपल्याला कोणाची निंदा करणं, कोणाची स्तुती करणं, कोणाची हिंसा करणं, कोणाची चुगली करणं, खोटं बोलणं हे आपल्याला देवानी कडक पथ्य पाळायला सांगितलंय. ईश्वराच्या कथा वार्ता व्यतिरिक्त केलेल्या गप्पा गोष्टीत सहज कधीही विकारूप गोष्टी मारल्या जातात. हा, तुम्ही परमेश्वराच्या कथा वार्ता करा, त्यात तुम्हाला विकार येणार नाही, विकल्प येणार नाही, हिंसा घडणार नाही, काहीच होणार नाही. आता आपण ज्ञान काढतोय, ज्ञान ऐकतोय, मग आपल्याकडनं काय विकार, विकल्प, हिंसा घडते का? नाही घडत. पण या व्यतिरिक्त जर तुम्ही काय अन्य कथन जर करत बसले तर मात्र तुम्हाला
विकाराच्या गप्पा सुचतील, विकल्पाच्या गोष्टी सुचतील, हिंसेच्या गोष्टी सुचतील, मग अनेक प्रकारच्या तुम्हाला गोष्टी सुचतात आणि त्याच्यामुळे या अन्य कथनामुळं आपला दोष वाढत जातो आणि ईश्वर अंतरतो. शिवाय त्यामुळे अंतःकरणात विकार उद्भवतो. सामर्थ्यवंत देवता, विग्रह, उत्कृष्ट तीर्थस्थान, भोगस्थान याच्याविषयी ओघाने बोलले जाते. मग आपण बोलतो अरे बापरे त्या पंढरपूरला लय मोठी यात्रा भरते, त्या महाबळेश्वरला लय मोठी यात्रा भरते. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी देवतेची स्थान आहेत त्या त्या ठिकाणच्या देवतेचा आपण काय करतो, उदो करतो. आणि उत्कृष्ट तीर्थयात्रा आहे, बालाजीला तिथं लाडूचा प्रसाद मिळतो, तिथं लोकांची राहायची सोय आहे. आमच्या स्थानाच्या ठिकाणी काय राहायची सोय नाही. म्हणजे नको ते विकल्प रूप आपल्या मुखातून येतं. हे कशामुळे येतं? हे अन्य कथनामुळे येतं. मग ते अन्य कथन करता करता पहिले जीवाचं अन्य कथन करतो, मग देवतेचं अन्य कथन करतो आणि मग काय वेळेला परमेश्वराचं बी अन्य कथन होऊन जातं. ते पाठकासारखं अप्राप्ती, म्हणजे आता प्राप्तीच होणार नाही, किती भक्ती करा पण प्राप्ती नाही, म्हणजे हे अन्य कथनच झालं ना. म्हणजे हे अज्ञानपणामुळं किंवा आपण पूर्ण परमेश्वराने जे आपलं ज्ञान सांगितले ते पूर्ण आपण व्यवस्थित आपलं समजलं नाही, त्याच्यामुळे त्या जीवाची अशी अवस्था होती. म्हणून कोणतंही ज्ञान समजून घेणं जास्त महत्वाचं. नाही समजलं तर विचारावं, शंका करावी, परंतु त्याचं निरसन करून घ्यायला पाहिजे. इतरांच्या ऐश्वर्याविषयी आता हे जसं देवता, विग्रह, उत्कृष्ट तीर्थस्थान, भोगस्थान हे जसं विकल्प संचारतो तसं ऐश्वर्य. आपण अहो आमच्याकडे इतकं धन आहे, अहो आमच्याकडे इतकं सुवर्ण आहे, अहो आमच्याकडे एवढी मोठी शेतीवाडी आहे, आमच्याकडे एवढं मोठं घरदार आहे, बंगला आहे, गाडी घोडा आहे, हे सुद्धा आपला चर्चा करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ज्याच्या त्याच्या कर्मावशी ज्याला ती मिळते त्याचा तो उपभोग घेतोय. तो उपभोग संपला की तो आपोआप नरकात जातोच. त्याची स्तुती करण्याचा आपला काय अधिकार आहे? आपण स्तुती करणारे कोण? आपण देत नाही, घेत नाही, कशाला स्तुती करायची? आणि आपण तरी आपल्याला मनाला कशाला लावून धरायचं, कशाला वाईट वाटून घ्यायचं? इतरांच्या ऐश्वर्याविषयी, संभावाविषयीच्या गप्पातून आपल्याला जवळी काही असावे असं अनिमनाचा भाव सहज होतो. मग काळाला असं वाटतं तो लय मोठा पैशावाला आहे, आपण त्याच्याकडे गेलो तर आपलं थोडं कर्ज मिळेल, आपल्याला थोडे पैसे मिळेल, म्हणजे तो स्वतःच्या अलिंबनाची तयारी करतो. तर ती अलिंबनाची बी तयारी करू नका. तुम्हाला अलिंबन लागलं तर परमेश्वर देईल ना, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, त्याच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवा, त्याच्या नावाने स्मरण करा, पूजापाठ करा, ज्ञान करा, शास्त्र काढा. तो तुम्हाला काही द्रव्य देव म्हणे ना, आम्ही तर राशीच्या राशी देऊ, पण आमच्या नियमात बसला तर, आमच्या नियमात बसला तर आम्ही काहीच देऊ शकत नाही. मारताना गप्पिष्टांना इतके स्फुरण चढले असते की ते मारे जोर जोराने हातवारे करून गप्पा करीत असतात. त्यामुळे असंख्य सूक्ष्म जंतूची हिंसा होते. मग काय वेळा असं होतं की काही लोकांना मोठ्या मोठ्या गप्पा मारायची सवय असते. तो राजा असा आहे, तो फलाना तसा आहे, तो आमका तसा आहे, तो तमका तसा, फार हातवारे करून सांगतो, मोठ्या मोठ्याने बोलतो. मग त्याच्या सप्तजंतूची हिंसा किती होते? असंख्य सप्तजंतूची हिंसा होते. मग त्याही दोषाला आपण कारणीभूत. कोणाचे ना कोणाचे अंतःकरण दुखवले जाते, हाणामारा पर्यंत पाळी येते. मग काय वेळेला कोणाची मन दुखली जातात, त्यावेळेला हाणामाराची पाळी बी येते. त्यामुळे परमेश्वर तर दुरवतो, उलट नरकाचे दार उघडले जातात. आणि अशा क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीमुळं, अशा अन्य कथनामुळं परमेश्वर तर अंतरतोच, परंतु नरकाचे दार उघडले जातात. नरकाचे दार उघडले जाते म्हणजे विकल्पाला शरण गेला, हिंसेला शरण गेला, विकाराला शरण गेला. मग ऑटोमॅटिक हे सगळं की देवता बरोबर सगळं घडवून आणते. त्याला बरोबर गोल 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 फिरून फिरून बरोबर त्याला त्या चक्रव्यूहामध्ये बरोबर ते लटकवते. त्यामुळे परमेश्वर तो दुरावतोच. नरकाचे उलट नरकाचे दार उघडले जाते आणि श्रीमुखातून निघालेले नाही असा एकही शब्द नाही की ते शब्द जर
अनादरपूर्वक बोलले गेले किंवा ऐकले गेले तर कथनाचा दोष लागतो. आता जे स्वामीच्या मुखातून जे काही शब्द निघालेले ते आपण जसे तसे शब्द बोललं पाहिजे. त्या शब्दात सुद्धा अन्य कथन झालं नाही पाहिजे. आणि देव सांगतात एक आणि आपण सांगतो दुसरंच, मग ते अन्य कथनाचा बी दोष लागतो आपल्याला. टाळण्यासाठी जेव्हा जेव्हा परमेश्वराविषयीच्या कथावार्ता योग्य नसेल तेव्हा निरंतर मौन्य पाळावे. आणि जे आपल्याला काही ज्या गोष्टी समजत नाही तिथं आपण मौन्य पाळावं. जर अन्य वार्तेचा योग आला तर अशा वेळेला आपण तेवढा काळ निद्रा करावी. स्वाभाविक निद्रेपेक्षा अधिक निद्रा होणे दोषास्पद आहे. आता देव म्हणतात अन्य वार्ता करू नये, अन्य वार्तापाशी निद्राचा. पण याचा अर्थ असा नाही की निद्रा करायची म्हणजे अमर्यादा निद्रा करायची. म्हणजे जिथं तासभर झोपायची तिथं 2 तास झोपला, तिथं 2 तास, तिथं 4 तास झोपला, आणि तिथं 4 तास, तिथं 8 तास झोपला, आणि जिथं 8 तास झोपायची तिथं 16 तास झोपला. अशी ही निद्रा काही कामाची नाही. म्हणजे त्या निद्रेला सुद्धा प्रमाण आहे. अशा वेळी आपण तेवढा काळ फक्त निद्रा करावी. स्वाभाविक निद्रेपेक्षा अधिक निद्रा घेणे दोषास्पद आहेत. पण अन्य वार्तेमुळे घडणाऱ्या दोषाच्या मानाने ते अगदीच किरकोळ दोष आहे. आता निद्रा करावी, पण ती निद्रा कुठपर्यंत करावी की तो दोष टाळण्यापुरतं करायचं. तास, अर्धा तास, 1 तास ठीक आहे. तेवढ्या पुरती निद्रा केली की परत आपली ज्ञान चर्चेला, ज्ञानाला, स्मरणाला परत उठायचं. आणि मौन्य पाळणे सर्वात हितकारक असते. विहित आचार व्यतिरिक्त मौन्य भंग केला, बोलले गेले तर दृष्टादृष्टी अनिष्ट निष्पन्न होते. आता मौन्य पाळणे हे हितकारक आहे. काही कारण असताना बडबड करण्यात बी काय अर्थ नाही, मग त्याशिवाय आपलं मौन्य धरावं. आणि दुसरी गोष्ट, विहित आचार व्यतिरिक्त मौन्य केला पाहिजे. म्हणजे विहित आचार जो का आपल्याला देवाने सांगितलेला आहे ते आपण विहित आचार केलंच पाहिजे. मौन्य पाळलं पाहिजे. आपल्या देवाने सांगितलेले ते आचार विचार बी सांभाळले पाहिजे. आणि बोलले गेले तर दृष्टादृष्टी अनिष्ट निष्पन्न होते. अर्जुन देवाने अहंकाराने जयेंद्राचे सूर्यास्तापूर्वी मस्तक उडवण्याची प्रतिज्ञा केली. आता ह्याच्यामध्ये आमच्या स्वामींनी काही उदाहरणं दिली. त्या पहिलं उदाहरण काय दिलंय की अहो अर्जुन देवाने अहंकाराने जयेंद्राचे सूर्यास्तापूर्वी मस्तक उडवण्याची एक धमकी दिली. आता खरं सांगा, सूर्यास्त जर झाला असता आणि अर्जुनाने जर अग्निकाष्ट घेतलं असतं तर हिंसाच झाली असती की नाही अर्जुनाची. पण ती हिंसा चुकवण्यासाठी देवाने त्या सूर्यावर सुदर्शन चक्र धरलं आणि तेवढ्या पुरता अंधार पाडला. आणि मग यांनी शिर उडवलं अर्जुनाने जयेंद्राचा. आणि मग सुदर्शन चक्र बाजूला केलं तर तो सूर्य मावळला नव्हता. म्हणजे सूर्यास्ताच्या आतच जयेंद्राचा वध झाल्याचं सिद्ध झालं. हे कोणामुळे झालं? परमेश्वरामुळे झालं. ना तर ह्या अर्जुनाला हिंसेने मारायची वेळ आली होती. तर असं कधी करू नये. म्हणजे कोण्या गोष्टीचं शर्त करू नये. श्रीकृष्ण चक्रवर्तीने साह्यभूत झाले नसते तर अग्निकाष्ट भक्षण करून मरण पत्करावे लागले असते. बघा तेच आहे. म्हणजे श्रीकृष्णामुळे तो वाचला, नाही तर त्याला अग्नीत भक्ष व्हावं लागलं असतं. ब्राह्मणे असत्य बोलल्यामुळे औरंगाबादच्या भक्ताचे प्राण गेले. ते ब्राह्मण नाही का खोटं बोलले की तुमचा तो आवडता भक्त त्याला सांगितलं की अहो ते तुम्ही जे सांगता ना त्यांचं गुणवर्णन करताय ना ते सर्पदंश होऊन गेले म्हणून त्यांनी पाण्यात उडी टाकली. त्याच्यात तो माझा भक्त मेला. मग त्या दोषाला हे कारणीभूत झाले खोटं बोललं म्हणून. आश्चर्य पाहून बोलल्यामुळं भांडारेकराने देवता संपादकत्व परघात चुकून सृष्टी व्यवस्थेचा भंग केला. आता सृष्टीची व्यवस्था आहे की परघात करून देवता कोणालाही मृत्यू आणते. कोणा गाडीखाली मृत्यू आणते, कोणाला अग्नीत मृत्यू आणते, कोणाला भांडणात मृत्यू आणते, अनेक मार्गांची मृत्यू आणते त्या जीवाला. आणि अशा ठिकाणी महात्म्याने साह्यभूत होऊ नये. भांडारेकर साह्यभूत झाली. ती शाळा पडत होती. त्या मास्तरांना मुलांना सांगा अरे शाळेतून बाहेर या, आणि मग ती शाळा कोसळली. म्हणजे यांना अपरोक्ष ज्ञानाची झळ झाली होती.
त्याला अक्षरशः त्या देवता जसं काय अदृश्य अशा त्या देवता जसं काय ती शाळा हलवतात असं दिसतंय, म्हणून त्यांनी मुलांना बाहेर. पण त्या दोषामुळं भांडरेकरांना डिसेंट्रीचा व्याधीचा दुःख भोगावं लागलं. म्हणजे अशा प्रकारे विकल्पाचे दोष आपल्याकडनं घडतात. गौस्फोट केल्यामुळे धांदुलाला मोक्षाला जावे लागले, तर ते धांदलाची कथा नाही का, ते कापूस कितीचा आहे म्हणून तो असा मोठा हात करायला जातो आणि ते धांदुला मोक्ष ते वरती जात असं ते सगळं खाली येऊन पडतात. ते आहे ना एक लीळा. तर तसं धांदुला मोक्षासारखं होतं. परमाणु देवाच्या नामखंडामुळं पद्मनाभीला सन्निधानात बाहेर टाकले. परमाणु एवढा त्याचं हे केलं, चेष्टा केली, म्हणून देवाने काय केलं, याला मठाबाहेर पद्मनाभीला मठाबाहेर देवाने घालवलं. गंगाद्वारी ढकलेला शिक्षा पण केले. गणपती आपो दंडाला पात्र झाले. वनिताधिकारी प्रसंगी सारंग पंडितला शिक्षा भोगावी लागली. नागदेवाला उंच मठावर दरोखराने बाणाचे लक्ष व्हावे लागले. म्हणजे हे जेवढ्या काय आपल्या मागच्या लीळा गेल्या, या सगळ्या मागच्या लीळेचं देवाने काय केलं, उदाहरणं दिली. सगळं उंच मठावर जाऊन बघून या सांगितलं नागदेवाचार्याला, तर नागदेवाचार्याने उलट आरोळी दिली, बळी आला रे आला म्हणून. त्यामुळे ते सैन्य पळून गेलं. पण तो ह्याचा बाण नाही का आला, कोणता बाण, तो शब्दविद्या बाण, तो कानाला चिकटून गेला. आणि जर स्वामीची जर आज्ञा, जर स्वामीच्या आज्ञेने आला म्हणून स्वामीची आज्ञा नसती तर बाण त्याला लागला असता. म्हणजे अशा काही घटना असतात की ती देवता बरोबर योग घडवते. केवळ नीताचारा वेगळे बोलल्यामुळे घडण्या, सहज मौन बांधून केलेल्या वर्तनामुळे ह्या दृष्टादृष्टी घटना गेले मेले कौतुकपूर्वक आदरपूर्वक केलेल्या अन्य वार्त्या ऐकल्यामुळे किंवा विचारल्यामुळे दोषामुळे कशी सुटाल हे परमेश्वराने या ठिकाणी लागलेले मन एकाग्र भंग पावते, लक्ष दूर होते. मग देव काय म्हणतात की अन्य वार्तामुळे आपल्या हातून विकाराचे दोष घडतात, विकल्पाचे दोष घडतात, हिंसेचे दोष घडतात. म्हणून अन्य वार्ता करू नका, तर मौन्य पाळा किंवा निद्रा घ्या. मौन्य पाळल्यामुळे, निद्रा घेतल्यामुळे किंवा तटस्थ भूमिका घेतल्यामुळे बऱ्याच दोषातून हा वाचला जातो, बऱ्याच नरकातून वाचला जातो. नाहीतर आपण जर कोणाचे दोष काढत राहिले, कोणाचे गुणदोष, कोणाचे काही जर काढत राहिलं तर आपल्याला सुद्धा धर्मावरून घसायची भीती असते. म्हणून समोरच्या कर्मी मौन्य करवावे, पण अन्य वार्ता कदापि करू नये. अन्य वार्तामुळे दृष्टादृष्टी मरणाशी गाठ पडेल अशी सदैव भीती बाळगावी. आणि देवाने एवढे सांगितलं की अन्य कथनेमुळं आपल्या हातून काय दोष घडेल याचा भरोसा नाही. अन्य कथनेमुळे आपल्या जीवाचा घातपात बी होऊ शकतो. अन्य कथनेमुळे आपल्याकडनं विकार, विकल्प, हिंसेचे दोष बी घडू शकतात. आणि अन्य कथनामुळं आपल्याला देव आणतात. हे अन्य कथनेचे इतके वाईट घटना घडून येतात की देवता इतकी काय वाईट घटना घडवते की हा जीवाला कुठं रसा तळाला नेईल आणि कुठं नरकाचं द्वार उघडं करल याचा भरोसा नाही. म्हणून देव म्हणतात अन्य वार्ता पश्ये निद्राचा, अन्य वार्ता न कीजे की. अन्य वार्ता करण्यापेक्षा तुम्ही निद्रा घ्या, परंतु अन्य वार्ता करू नका. आणि जर तुम्ही अन्य वार्ता जर नाही केली तर आमच्या वचनाप्रमाणे, आमच्या नियमाप्रमाणे राहिले तर आम्ही तुम्हाला सहाय्यभूत होऊ. आणि तुम्ही आमच्या नियमाचा भंग करून जर अन्य कथन जर तुम्ही करत राहिले तर ह्या देवता तुमच्या नरकात उघडे ठेवतील आणि तुम्हाला धर्मावरून घसर. तर अशा प्रकारे अन्य वार्ता केल्यामुळे काय दोष घडतात हे ह्या देवाने या ठिकाणी स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि मौन्य धरल्यामुळे तुमचा काय फायदा होईल हे बी स्पष्टीकरण केलंय. तर अशा प्रकारे देवाने या ठिकाणी अन्य वार्ता पश्चिम निद्राचा या वचनाचं या ठिकाणी आपल्याला निरूपण केले. दंडवत हो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय.